12-13 वर्षात जवळजवळ 70-80 वेळा पेपर लीक झाले, मुलांनी केलेला अभ्यास वाया गेला। आता या नीटच्या परीक्षेत जवळजवळ 22 मुलांनी आत्महत्या केल्या आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसाद कागलच्या लोकांनी दिला। पण कागलच्या मध्ये असणारे जे कॉलेजेस आहेत, कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आहेत, त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि इथून पुढे जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी झाले, पण पालकांनी त्यामध्ये सहभागी झाले पाहिजे। आवाज सत्याचा, ताकद जनतेची। या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। न्यूज ग्रेट महाराष्ट्र। दिल्ली येथे जो विद्यार्थ्यांच्यावरती लाठीचार्ज झाला त्याच्या विरोधात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली। त्यांच्या वंचित बहुजन आघाडीने संपूर्णतः महाराष्ट्र बंद ठेवत आज कागलमध्ये देखील या महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। होय अरे विद्यार्थ्यांच्यावर हल्ला करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, विद्यार्थ्यांच्यावर हल्ला करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर छत्रपती शाहू राजांचा जय हो, साहित्य मंत्र्यांचा जय हो। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। दिल्ली पोलीस हाय हाय, दिल्ली पोलीस हाय हाय। प्रकाश दादा बाबासाहेब आंबेडकर यांनी आज जो बंद पुकारला आहे महाराष्ट्र बंद, या महाराष्ट्र बंदला शाहूंच्या जन्मभूमीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे। इथं आपण बघू शकता की इथं आंदोलन जे आहे ते अगदी कागलच्या ऐतिहासिक दैवी चौकात त्या कागलच्या मेन सेंटरमध्ये आता आहे आणि आपण जर बघितलं तर व्यावसायिकांनी त्यांना चांगली अशी इन्कलाब जिंदाबाद। आता जंतर मंतरवर गेली 20-25 दिवस जे आंदोलन चालू अभिजितजी आणि सोनू वाहतूक करत आहे, याच्याकडे खरं तर सरकारनं सहकार्यानं बघून मुलांच्या मागण्या काय आहे, मागणी तर साधी होती की नीटचे पेपर लीक झाले। गेले 12-13 वर्षात जवळजवळ 70-80 वेळा पेपर लीक झाले, मुलांनी केलेला अभ्यास वाया गेला। आता या नीटच्या परीक्षेत जवळजवळ 22 मुलांनी आत्महत्या केल्या। त्याचा सौदार्यानं विचार करून खरं तर मोदी सरकारनं या विद्यार्थी नेत्यांशी चर्चा करून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायला हवा होता, पण मोदी हे RSS समता न मानणाऱ्या बहुजन समाजानं शिकावं याच्या विरोधात असणाऱ्या विचारातून आल्यामुळं ते हुकुमशहासारखं त्या आंदोलनाकडे 20-22 दिवस चाललेल्या धुंकूनही त्यांनी पाहिलं नव्हतं। काल त्याचा उद्रेक झाला, पण तिथं दिल्ली पोलिसांनी अशी कारवाई केली की बिना बॅचचा कुठलाही पोलीस अधिकारी नव्हे, कुठलाही शासकीय अधिकारी लोकांवर कारवाई करू शकत नाही। बिना कपड्याचे कोण होते हे गुंड, कुठने आणले, आणि पोलिसांनी दगडं भरून म्हणजे ट्रक आणलेले होते, तिथे लावलेले होते। गांधी पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पहिला लाठीचार्ज झाला, म्हणून कुठं चिटपुट आंदोलकांनी हल्ले केले असतील, पण याची सर्वस्वी जबाबदारी आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सुद्धा उचललंय। जसं वांगचुकांना ऐनवेळी येऊन उचललं, तो बिचारा गांधी पद्धतीनं आंदोलन करत जंतर मंतरवर होता 22-23 दिवस, त्यानं कुठल्याही शासनाच्या विरुद्ध कसलीही कारवाई केलेली नाही। तरीसुद्धा त्याच्यावर जर शासनाशी बळजबरीची हिटलरशाही करत असेल तर याचा निषेध करणार गावोगावी व्हायला पाहिजे। दिल्लीचं सरकार अडचणीत आहे, गल्लीतले जर त्याची बाजू घेतील तर ते सुद्धा अडचणी देतील। महाराष्ट्रातले बरेच लोक या आंदोलनाला बदनाम करत आहेत, त्याच्या विरुद्ध स्टेटमेंट देत आहेत। लक्षात ठेवा, तुमची सुद्धा मुलं नीटच्या वगैरे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणार आहे, हे सुद्धा अडचणी देणार आहे। मग हे का तुम्ही स्वतःच्या मुलांना सुद्धा अडचणीत आणायचा असा आमचा प्रश्न आहे। कागलवाल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी
या आमच्या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केलेली होती. त्यात आम्ही सगळे सर्वपक्षीय सहभागी झालो. कागदच्या सर्व व्यापाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपले व्यवहार बंद ठेवले. त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आज कागल बंदचं आव्हान होतं, महाराष्ट्र बंदचं आव्हान केलं होतं बाळासाहेबांनी आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसाद कागलच्या लोकांनी दिला. पण कागलचे मध्ये असणारे जे कॉलेजेस आहेत, कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आहेत, त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि इथून पुढे जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी झाले, पण पालकांनी त्यामध्ये सहभागी झाले पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक आहेत. आज लक्षात घ्या, 20-22 मुलं पाडली गेली. उद्या तुमच्या मुलांचा त्यामध्ये कदाचित नंबर लागेल. आजच ही व्यवस्था उचलून पाडावी लागेल. आजच या राजीनाम्यासाठी सर्व पालकांनी रस्त्यावर यायला पाहिजे, सर्व विद्यार्थ्यांनी रस्त्यावर यायला पाहिजे आणि हे आंदोलन कसं यशस्वी होईल आणि शिक्षण व्यवस्था कशी व्यवस्थित लागेल यासाठी आम्ही सर्वांनी त्यामध्ये सहभागी झाले पाहिजे. तरी सर्व पालकांना विनंती आहे त्यामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. दरम्यान आंदोलक हे कागल येथील ऐतिहासिक गैबी चौक या ठिकाणी एकत्रित जमले आणि त्याच्यानंतर मोर्चा आणि निदर्शने करत ते स्टँड सर्कल येथे एकत्र आले. कागल येथील व्यावसायिकांनी देखील या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुपारी 4 वाजेपर्यंत आपली दुकाने, आपला व्यवसाय बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. दरम्यान या आंदोलनाला रवींद्र कांबळे वंचित जिल्हा उपाध्यक्ष, आशिष कांबळे युवा तालुका अध्यक्ष कागल, ॲडव्होकेट रुपेश वाघमारे, दयानंद कांबळे दलित पॅन्थर, दयानंद कांबळे ब्लॅक पॅन्थर, सागर शिंदे कागल, अशोक शिरोळे कर्नूल, इंद्रजित खाटगे, अजित मोडेकर, संतोष कांबळे सोनगेकर, प्रमोद कांबळे अनूरकर, राज कांबळे आदी उपस्थित होते.